हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. काल आपण 32व्या श्लोकापर्यंत पाहिलं होतं. आज 33व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. आज 33 ते 40वा श्लोक, अध्याय 6वा, श्लोक 33 ते 40 एवढा भाग आपण आज बघणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की भगवंतांनी सांगितलं ध्यानयोगामुळे योगी मला प्राप्त होतो. योग्याला मी आणि मला योगी अदृश्य कधीच होत नाहीत. म्हणजेच आमचं दोघांचं ऐक्य होतं आणि आम्ही एकमेकांना सातत्याने बघू शकतो, असं कालच्या भागात आपण पाहिलं. यावर अर्जुनाने इथे भगवंताला पुन्हा प्रश्न विचारला आहे. काय प्रश्न विचारला आहे की यः अयं योगः त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन. हे कृष्णा, हे मधुसूदना, मधु नावाच्या राक्षसाचा वध करणाऱ्या हे कृष्णा, साम्येन योगः यः अयं त्वया प्रोक्तः. तू आत्ता आम्हाला साम्ययोग, साम्य म्हणजेच योग, समत्वम योग उच्यते, समत्व बुद्धी तुझ्यामध्ये निर्माण होऊ दे आणि तो साम्ययोग जो तू आत्ता आम्हाला सांगितला, एतस्य अहम न पश्यामी चंचलत्वात् स्थितिम स्थिराम. या योगाची, या समत्व योगाचं स्थैर्य माझ्या चंचल मनामुळे मला तर काही त्याच्यामध्ये स्थैर्य किंवा ऐक्य किंवा एकाग्रता काही दिसत नाही. कारण काय, का नाही दिसत अर्जुनाला? अर्जुनाने आपली स्थिती कृष्णाला सांगितली आहे आणि मग प्रश्न विचारला आहे. अर्जुनाने काय सांगितलं आहे? चंचलम ही मना कृष्ण. हे कृष्णा, मन हे चंचल आहे. प्रमाथी बलवत दृढम, अत्यंत बलवान आहे, चुका करणारं आहे आणि आढळ राहणारं आहे, असं हे मन आहे. तस्याहम निग्रहम मन्ये वायोहो इव दुष्करम. सुदुष्करम, नुसतं दुष्कर नाही, सुदुष्कर. त्याला बांधून ठेवणं हे वाऱ्याला बांधून ठेवण्या इतकं अवघड आहे, कठीण आहे, दुष्कर आहे. सुदुष्कर अजिबातच अवघड, खूपच कठीण असं दिसतं रे बाबा. कारण माझ्या चंचल वृत्तीमुळे यः अयं योगः त्वया प्रोक्तः, हा जो तू योग सांगितला, कोणता? साम्येन, समत्व बुद्धीचा. समत्वम योग उच्यते, हे जे तुम्हाला सांगितलं, ही साम्य बुद्धी तुला येऊ दे असं सांगितलं. तिथे माझं हे चंचल मन स्थिर होईल असं मला काही वाटत नाही. कारण चंचलम ही मनः कृष्ण, मनाचा स्वभावच आहे चांचल्य. आत्ता होतं भुईवर गेय गेय आभायात, आमच्या बहिणाबाई सांगतात, बहिणाबाई चौधरी त्यांच्या अभंगामधून सांगतात, मन कसं आहे? आत्ता होतं भुईवर, आत्ता इथे होतं खाली माझ्याजवळ, गेलं गेलं आभाळात, क्षणामध्ये ते आभाळात गेलं, क्षणात इथे आहे, क्षणात आपल्या परदेशस्थ मुलांकडे आहे, क्षणात इथे आहे, क्षणात आवडत्या खाद्यपदार्थांमध्ये आहे. म्हणजे ते कुठून कुठे जाईल आणि कसं पोहोचेल, खसखशीच्या दाण्या एवढं कधी होतं बारीक, तर आकाशा एवढं विशाल पण होतं, असं ते मन आहे. इतकं ते चंचल आहे. शिवाय ते कसं आहे? प्रमाथी, म्हणजे सतत काही ना काही शोधत राहणार, घुसळण करणारं, विचारांची घुसळण करणारं असं ते आहे. बलवत, अत्यंत बलवान आहे. आणि दृढम, ते आपल्या विषयांवर दृढ राहतं, तिथून ते हालत नाही. त्याचं इतकं छान वर्णन बहिणाबाईंनी केलं आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. मन अत्यंत ओढाळ असतं, आपल्या विषयाकडे ओढ घेतं. हे जे दृढ म्हणलं ना,
त्याचं वर्णन आहे हे. मन दृढ आहे म्हणजे काय, ओढाळ आहे, त्याच्या विषयांकडे सतत ओढ घेतं. मन वढाय वढाय. मग त्याला दृष्टांत दिला, जसं उभ्या पिकातलं ढोरं. सगळं पीक उभं राहिलेलं आहे आणि तिथे एखादं जनावर घुसलं तर ते तिथून बाहेर निघत नाही. त्याला आपण काठीने हुसकलं, मारलं तरी थोडं दूर जातं, फिरी येतं पिकावर, पुन्हा ते त्या ठिकाणीच येतं आणि त्या पिकाला तोंड लावतं. तसं मन आहे. त्याच्यामुळे ते प्रमाथी आहे, चंचल आहे, बलवद आहे, दृढ आहे. मग तस्य अहम निग्रहम मन्ये. हे कृष्णा, मला असं वाटतं, मन्ये, मला असं वाटतं की त्याचा निग्रह करणं, त्याला बांधून ठेवणं हे वायोहो इव सुदुष्करम. वाऱ्याला बांधून ठेवण्या इतकं कठीण आहे रे बाबा, मला तर ते फारच कठीण वाटतंय, असं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो. आता इथे ज्ञानेश्वर काय म्हणतात ते बघा. हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे, त्रैलोक्यया. हे मन कैसे केवडे, हे मन कसं आहे आणि किती मोठं आहे. ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, असं त्याला पाहायला जावं तर ते मन कुणाला सापडत नाही. एरवी रहाटावया थोडे, त्रैलोक्यया. एरवी त्याला राहण्यासाठी त्रैलोक्यसुद्धा अपुरं आहे, इतकं ते मोठं आहे. आणि शोधायला गेलं तर खसखशीच्या दाण्या एवढं सुद्धा कुठे दिसत नाही, सापडत नाही. म्हणून ऐसे कैसे घडेल, जे मर्कट समाधी येईल, का रहा म्हणतलिया राहेल महावातू. म्हणून अर्जुना, असं कसं रे घडेल, काय मर्कटा समाधी येईल, माकडाला समाधी प्राप्त होईल का. का रहा म्हणतलिया राहेल महावातू. मोठा सोसाट्याचा वारा सुटला आणि त्याला सांगितलं की थांब, एकाच ठिकाणी स्थिर राहा, तर तो काही एका ठिकाणी स्थिर राहू शकेल का. जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्येसी हातफळी मिळवुनी जाय. जो बुद्धी ते सळी, सलतो, हे मन बुद्धीला सलतं. निश्चया ते टाळी, ते कधीही निश्चय करत नाही, एका निर्णयावर ठाम राहत नाही. धैर्येसी हातफळी मिळवुनी जाय, धैर्याला सहज हात देऊन जातो. म्हणजे धैर्यसुद्धा त्याच्यापुढे टिकत नाही माणसाचं. जे विवेका ते भुलवी, ते विवेकाला सुद्धा मार्ग बदलायला लावतं. संतोषासी चाड लावी, त्याच्या ठिकाणी संतोष कधीच राहत नाही. संतोष आला की त्याला तो जाळून टाकतो. बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा, एका ठिकाणी बसलेल्या माणसाला दाही दिशा हिंडवून आणतं ते मन. एका ठिकाणी बसलेलं आहे पण मन सगळ्या दिशांना फिरून येतं. जे निरोधिले घे उवावो, जया संयमुची होय सावावो, ते मन आपुला स्वभावो सांडील काही. जे निरोधिले उवावो, ज्याला अडवलं की आणखी उसळतं. जया संयमुची होय सावावो, संयम त्याला कधीही आवडत नाही. ते मन आपुला स्वभाव सांडील काही, असं ते मन आहे, ते आपला स्वभाव, त्याची चंचलता हा त्याचा स्वभाव आहे. चांचल्य हा मनाचा स्वभाव आहे, तर तो कसं काय सोडेल. म्हणून मन एक निश्चळ राहोन, मग आम्हासी साम्य येईल, हे विशेषही न घडेल याची लागी. म्हणून कृष्णा, मन एक निश्चळ राहील, आमचं मन निश्चल राहील, एका ठिकाणी स्थिर राहील. मग आम्हासी साम्य येईल, मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल किंवा समभाव प्राप्त होईल. हे विशेषही न घडेल त्याची लागी. म्हणून असं वाटतं की हे विशेषत्वाने आमच्या बाबतीत काही घडणार नाही रे बा, आम्हाला तू माफ कर, असं अर्जुनाने सरळ कृष्णाला सांगून टाकलं. आणि तो मनाचा सरळ होता, जे मनात आलं ते त्यांनी बरोबर ते सगळं कृष्णापुढे बोलून टाकलं. तुम्ही आम्ही सुद्धा हे ऐकल्यानंतर असंच म्हणतो. चंचलम हि मनः कृष्ण, प्रमाथी बलवद दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये
वायोः इव सुदुष्करम. मला काही हे मन बांधून टाकणं जमणार नाही रे बाबा, असं आपणही म्हणतो. तसंच अर्जुनाने पण म्हटलं. फक्त अर्जुनाने प्रांजळपणाने कृष्णासमोर कबुली दिली. मग कृष्णाला कळलं की आता ह्याला आपल्याला उपाय सांगावा लागेल. म्हणून पुढच्या 35 आणि 36व्या श्लोकामध्ये मनोजयाचा उपाय कृष्णाने सांगितलेला आहे की हे जे तुला असं वाटतं ना, मन चंचल आहे, त्याला निग्रह करता येत नाही, करता येतो. प्रत्येक गोष्टीचा उपाय उपलब्ध आहे, तो मी तुला सांगतो. बघा, श्री भगवान उवाच. भगवंत म्हणाले, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. हे महाबाहू अर्जुना, मनो दुर्निग्रहम चलम असंशयम. मन हे बांधून ठेवण्यास अवघड आणि चंचल आहे, यात काही संशयच नाही. तो मनाचा स्वभावच आहे. त्याला एका ठिकाणी बांधून ठेवता येत नाही आणि ते अतिशय चंचल आहे. पण अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. 2 गोष्टींनी त्याला बांधून ठेवता येतं. एक, अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे, आणि दुसरं वैराग्य. वैराग्य प्राप्ती झाली की ते मन कुठेही जात नाही, ते तिथेच राहतं. जिथे आपण त्याला ठेवलंय तिथेच राहतं. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मती. जे मन असंयत आहे, मनावर संयम नाही असं जे आहे, तिथे योग हा दुष्प्राप. योगाची प्राप्ती अवघड कठीण आहे असं माझं मत आहे. वश्यात्मना तू यतता. मनाला वश करून प्रयत्न केले म्हणजे काय होतं? शक्यो अवाप्तुम उपायतः. हे उपाय करून त्याला प्राप्त करणं शक्य आहे. त्या मनाच्या स्थिरतेला प्राप्त करणं शक्य आहे असं मला वाटतं. असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. मनोजयाचा उपाय 2, अभ्यास आणि वैराग्य. कारण हे केल्याशिवाय मन संयमित होत नाही, मन नियमित होत नाही, मनावर ताबा निर्माण होत नाही. आणि असंयतात्मना, जो मनावर ताबा करू शकत नाही, अशा माणसाला योगो दुष्प्राप. कोणत्याही प्रकारचा योग प्राप्त होत नाही किंवा प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. म्हणून काय करायचं? वश्यात्मना तू यतता. मनाला वश करून, मनाला संयत करून, संयमित करून, शक्यो वा आप्तुम उपायतः. हे उपाय करून माणसाला मनाची स्थिरता प्राप्त करता येते असं भगवंतांनी सांगितलं. आता अभ्यास करायचा, जो ध्यानयोगासाठी आवश्यक आहे. ध्यानयोगासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं आवश्यक आहे. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं. हा कशा प्रकारे करायला पाहिजे? तर ध्येयावर चित्तवृत्ती एकाग्र करून. आम्हाला पुन्हा पुन्हा चित्त तिथे एकाग्र माझं ध्येय काय आहे? परमेश्वर प्राप्ती आहे. त्या ध्येयावर मी पुन्हा पुन्हा माझं चित्त एकाग्र करणं, आणि ते करत असताना इतर कशाचंही चिंतन न करणं. माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, मला खायला मिळेल की नाही, अमकं ढमकं, हे विचार, व्यावहारिक किंवा सांसारिक चिंतन तिथे आलं नाही पाहिजे. मग तिथे काय पाहिजे? आपल्या एका ध्येयावरच चित्त एकाग्र केलेलं असलं पाहिजे. दुसरं म्हणजे जिथे जिथे मन जाईल तिथे तिथे आपल्याला भगवंताचं स्वरूप दिसायला पाहिजे. इतर विषय न दिसता तिथे भगवंतच दिसायला. एक ते आहे ना, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. सद्गुरूंच्या बाबतीमध्ये हा श्लोक आहे की जिथे जिथे माझं मन जाईल तिथे तुमचे चरणच मला दिसतील आणि त्या चरणांवर मी कायम लीन होईल. तशी अवस्था येईपर्यंत सातत्याने त्याच गोष्टीचा अभ्यास करणं, हा
चंचल मनाला स्थिर करण्याचा एक उपाय कृष्णाने अर्जुनाला सांगितला, अभ्यास. दुसरा सांगितला वैराग्य. ज्ञानयोगासाठी ध्यानयोगासाठी अभ्यास महत्त्वाचा आणि ज्ञानयोगासाठी वैराग्य महत्त्वाचं. आता वैराग्य कोणकोणतं? 3 प्रकारचं वैराग्य सांगितलं आहे. 1, संसार मिथ्या आणि स्वरूप चिरंतन हा विचार दृढ होणं, आणि हा विचार दृढ झाला की संसारापासून वैराग्य माणसाच्या मनात निर्माण होतं. संसार मिथ्या आहे आणि स्वरूप चिरंतन आहे, हा विचार केला म्हणजे संसार वैराग्य निर्माण होतं. म्हणजे काय तर हा संसार नाशिवंत आहे आणि माझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते चिरंतन आहे. मग मी कशाचं चिंतन केलं पाहिजे, संसाराचं का चैतन्याचं? याच्यावर चित्त दृढ झालं की मग संसाराबद्दल आपोआपच विरक्ती निर्माण होते. नको, हे नाशिवंत आहे, नष्ट होणार आहे, याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. दुसऱ्या प्रकारचं वैराग्य ते इतरांना सुखी करण्यासाठी त्यांची सेवा करा, पण त्याच्या परतफेडीची अपेक्षा करू नका. त्यामुळे मला श्रेय या सगळ्या गोष्टींपासून वैराग्य निर्माण होतं. तर ती सेवा वृत्ती हा असली अंगी किंवा बाकीच्या गोष्टीतून वैराग्य निर्माण होतं. आणि तिसरं, संसारावरची आसक्ती ही दुःख, दोष, पाप, ताप देणारी आहे, म्हणून तिथे अनासक्ती निर्माण व्हावी. हे एक वैराग्य. संसारामधून जे मिळेल ते अंती दुःख देणारं आहे, त्रास देणारं आहे, दोष निर्माण करणारं आहे आणि पाप आपल्या पदरी टाकणारं आहे. अशी एकदा दृढ निष्ठा निर्माण झाली, विश्वास निर्माण झाला की आपोआप संसाराबद्दलची आसक्ती सुटते. आणि एकदा ती आसक्ती सुटली म्हणजे वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य प्राप्त झालं, अभ्यास नीट झाला की ध्यान आणि ज्ञान हे दोन्ही योग प्राप्त होतात. ध्यानयोग आणि ज्ञानयोग हे दोन्ही प्राप्त होतात. आणि मग तो वश्यात्मा होतो. म्हणजेच स्वतःवर, चित्तावर पूर्ण नियंत्रण येतं. म्हणजेच काय, मी करता पण नाही आणि मी भोगता पण नाही, अशी त्याची अवस्था होते. आणि मग त्याला चंचल मनाला आपल्या ताब्यामध्ये ठेवणं सहज शक्य होतं. तोपर्यंत त्याला तो आपल्या ताब्यामध्ये व्यवस्थित ठेवू शकत नाही. आता पुढे 37, 38 आणि 39 या 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी ज्ञानप्राप्ती आणि योगप्राप्तीचं काय महत्त्व आहे, योगी माणसाला प्राप्त होणारी शांती, ध्यानयोगाद्वारे भगवत प्राप्ती, मोक्ष याबद्दलचं विवेचन करून अर्जुनाला तसं हो असं सांगितलं आहे. आता अर्जुनाची शंका काय आहे तर, तू मला तर सांगितलं बाबा, पण आता माझ्या मनामध्ये शंका आहे की अभ्यास आणि वैराग्याने तुला हे प्राप्त होईल, हे खरं, पण अभ्यास आणि वैराग्य सर्वसामान्यांना जमतं का? जे प्रयत्न करतात आणि नंतर योगभ्रष्ट होतात त्यांचं काय होतं, हे त्याच्या मनामध्ये निर्माण झालं. आणि त्यांनी लगेच हे 3 प्रश्न पुन्हा कृष्णाला विचारून टाकले. मनात ठेवणं नको, सगळं आपल्या शंकांचं निरसन करून घ्यायचं आहे, म्हणून शंका विचारून टाकली. अर्जुन उवाच अयतिः श्रद्धयोपेतो योगात् चलति मानसाः अप्राप्य योग संसिद्धिं कामगतिं कृष्ण गच्छति. कृष्णा, तू तर सांगितलं काय, अभ्यास आणि वैराग्य यांच्याद्वारे योगप्राप्ती होते, पण अयतिः श्रद्धया उपेतः योगात चलति मानसः, जो अयती आहे म्हणजे अजूनही योगाला प्राप्त झालेला नाही आणि मात्र त्याच्या मनामध्ये योगाबद्दल श्रद्धा आहे, श्रद्धया उपेता, श्रद्धा आहे त्याच्या मनामध्ये, योगात चलति मानसः, आणि काही कारणांनी योगापासून त्याचं मन विचलित झालं, योगापासून भरकटलं, दुसरीकडे गेलं. अप्राप्य योग संसिद्धिम,
आणि त्यामुळे योगामुळे जी सिद्धी प्राप्त व्हायला पाहिजे, योगामुळे जी ब्रह्म आणि जीवाचं ऐक्य व्हायला पाहिजे, ते न झाल्यामुळे काम गतिम कृष्ण गच्छती, तो कोणत्या गतीला जात असेल कृष्णा? त्याची काय गती होत असेल? जो योगभ्रष्ट झाला काही कारणाने, त्याचं मन विचलित झालं, योगावर त्याची श्रद्धा आहे, तो योगाचं आचरण करतही होता आणि अचानक त्याचं मन विचलित झालं आणि त्याला योगसिद्धी प्राप्त झाली नाही, तर मग कृष्णा त्याचं काय होतं? त्याची काय गती होते? याच्यानंतर पुढचा प्रश्न लगेच विचारलाय. कच्चिन्नोभय विभ्रष्टः छिन्नाभ्रम इव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथी. कश्चिन कोणीतरी, कोणी एक योगी, उभय विभ्रष्ट दोन्ही बाजूंनी भ्रष्ट झाला, छिन्न अभ्रम इव नश्यती एखाद्या विखुरलेल्या ढगाप्रमाणे नष्ट होतो का? अप्रतिष्ठो महाबाहो आश्रयरहित होऊन विमूढो ब्रह्मणापती ब्रह्मणः पथी मोक्षमार्ग ब्रह्मणः पथी मोक्षमार्गावर चालत असताना जर उभयः भ्रष्टः दोन्ही बाजूंनी भ्रष्ट झालेला, म्हणजे धड तो संसारी पण राहिला नाही, धड तो योगी पण राहिला नाही, अशी दोन्ही बाजूंनी त्याची गोची झालेली आहे, असा छिन्न अभ्रम इव नश्यती विखुरलेल्या ढगाप्रमाणे विरून जातो की काय? नष्ट होतो की काय? अप्रतिष्ठो त्याला कुठेही आश्रय मिळत नाही, धड संसारात नाही, धड योगात नाही, असं होतं का? कुठे? ब्रह्मणः पथी मोक्षमार्गावर विमूढ मोहित झाल्यामुळे अशा माणसाची अशी गती होते का? एतन्मे संशयम कृष्ण छेत्तुम अर्हसी अशेषतः. हे कृष्णा, माझा हा संशय छेत्तुम अर्हसी अशेषतः, हा संशय माझा निश्शेष दूर कर, त्याच्यात काही शिल्लक राहू देऊ नको. त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता नहि उपपद्यते. तुझ्याशिवाय दुसरा कोणीही माझ्या या संशयाचं निरसन करणारा दुसरा कोणीही मिळणार नाही. दुसरा कोणीही मिळणं केवळ अशक्य आहे, म्हणून तू माझ्या या शंकांचं योग्य निरसन कर. आता श्रद्धया उपेतः, योगावर श्रद्धा असणारा जो आहे आणि अंतकाळी त्याचं मन विचलित झालेलं आहे, अशा माणसाची काय गती होते? त्याला साक्षात्कार तर प्राप्त झालेला नाही, मग काय होईल? 3 प्रश्न त्यांनी विचारले. 1. सहा काम गतिम गच्छती, असा जो आहे तो कोणत्या गतीला जातो? 2. उभय विभ्रष्ट छिन्न अभ्रमिव कश्चिन्न नश्यती. आणि संसार आणि साधन दोन्ही त्याला न साधल्यामुळे संसाराचा त्याग केला, पण भगवत प्राप्तीच्या मार्गावर भ्रष्ट झाला, साधनापासून विचलित झाला, मोहित झाला, भ्रमित झाला, तर त्याचं काय होईल? तर इथे या सगळ्या प्रश्नांना एकत्र गुंफत ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. इंद्रियग्रामोनी निघाला, आस्थाची या वाटा लागला, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया. योगी इंद्रियग्रामोनी निघाला, इंद्रियग्रामातून निघाला म्हणजे तिथून इंद्रियांना नियंत्रित केलं, आस्थेची या वाटा लागला, योगावर श्रद्धा ठेवून ती वाटचाल करू लागला, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया, त्याची वाटचाल सुरू झाली, आत्मसिद्धीच्या मार्गातल्या पुढच्या गावी जायला तो निघाला. तव आत्मसिद्धीनं ठकेची आणि मागुतेन येववेची, ऐसा अस्तु गेला माझारीची आयुष्य भानू. किती छान म्हटलंय. तव
आत्मसिद्धी न ठकेची, त्याला आत्मसिद्धी काही प्राप्त झाली नाही. मागुते न यववेची, पुन्हा त्याला संसारात सुद्धा यायचं नाही, कारण योगावर श्रद्धा आहे, निष्ठा आहे. ऐसा असतु गेला माझारीची आयुष्य भानू, आणि असं करत असतानाच त्याचा आयुष्य भानू अस्ताला गेला, म्हणजे आयुष्य संपलं, मृत्यूपंथाला तो लागला. जैसे अकाळी आभाळ आळूमाळू सपातळ, विपाये आले केवळ वसेन वर्षे. मग कशाप्रमाणे झालं त्याचं आयुष्य? अकाळी आभाळ, अवकाळी ढग आले, आळूमाळू सपातळ, इकडे तिकडे विखुरलेले असे पातळ पातळ ते ढग आहेत. असे ढग काय? वसे न वर्षे, ते धड तिथे टिकत नाहीत, धड त्याच्यातून पाण्याचा वर्षावही होत नाही, म्हणजे ते कुणाच्याच कामाचे नसतात. तसे त्याचं आयुष्य झालं. तैसे दोन्ही दुरावली, तशी त्याला दोन्ही गोष्टी दुरावल्या, संसारही दुरावला आणि योगही दुरावला. जे प्राप्ती तव अलग ठेली, तुझी प्राप्ती तर दूरच राहिली, आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया, त्याच्या श्रद्धेनी सगळी अप्राप्ती म्हणजे संसार सुद्धा सांडवला. ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी, बुडाला तया होजी कवणगती. ऐशा दोला अंतरला जी, अशा दोन्ही गोष्टींना जो अंतरला, दोन्ही गोष्टी त्याला मिळाल्या नाही. जो श्रद्धेच्या समाजी, श्रद्धा ठेवून काम करत होता तरी पण बुडाला दोन्ही बाजूंनी, तया कवण गती, त्याची कोणती गती होते कृष्णा हे मला तू सांग. आणि मग पुढे 40व्या श्लोकापासून योगभ्रष्टाच्या दुर्गतीचा निषेध करत त्याची काय गती होते हे सांगितलेलं आहे. तर आता आज आपण 40व्या श्लोकावर थांबणार आहोत. 40वा श्लोक बघू आणि उद्याच्या भागामध्ये असा जो योगभ्रष्ट आहे त्याचं नेमकं काय होतं हे आपण बघणार आहोत. आज फक्त योगभ्रष्ट म्हणजे कोण आणि तो कसा हे आपण आज या श्लोकात 40व्या बघणार आहोत. श्री भगवान उवाच, कृष्ण म्हणतात, पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते, नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. कल्याणकृत म्हणजे आत्मउद्धारासाठी काम करणारा, श्रद्धापूर्वक आत्मोद्धारासाठी काम करणारा, श्रद्धापूर्वक योगाची उपासना करणारा, त्याला म्हणतात कल्याणकृत. पार्थ, हे पार्था, न इव इह, न अमूत्र, अमूत्र म्हणजे पारलौकिक, आणि इह म्हणजे लौकिक, या जगात आणि परलोकामध्ये विनाशस्तस्य विद्यते, त्याचा विनाश होत नाही. कुणाचा? कल्याणकृत, स्वतःचं आत्म्याचा उद्धार करण्याचं ज्याचं ध्येय आहे, आत्मोद्धारक जो आहे, स्वतःच्या कल्याणाचं जो कर्म करतो त्याचं इह अमूत्र, इहलोकात आणि परलोकात सुद्धा विनाश होत नाही. कश्चित दुर्गतीम तात गच्छती, आणि तो कोणत्याही दुर्गतीला प्राप्त होत नाही. तात म्हणजे बाबा, अरे बाबा तो कोणत्याही दुर्गतीला प्राप्त होत नाही, त्याची कोणतीही दुर्गती होत नाही. आता कल्याणकृतचा अर्थ मुमुक्षु, मोक्षाची इच्छा करणारा, आणि हा मोक्षाची इच्छा करणारा जो असतो त्याची कधीही दुर्गती होत नाही. भागवतामध्ये एक भरताची कथा येते, भरत राजाची. तो असा आहे कल्याणकृत, त्याची योगावर पूर्ण निष्ठा आहे, त्याला मोक्षप्राप्ती करायची आहे म्हणून राज्य सोडून दिलं, राज्य आपल्या मुलांच्या स्वाधीन केलं आणि वनामध्ये राहून तपाचरण करत होता. अगदी तपाचरणाच्या भरपूर पुढे त्याची प्रगती झालेली असताना अचानक एक दिवस त्याला एक हरणाचं पाडस, एक हरिणी शिकाऱ्याला घाबरून नदीच्या या कडेवरून डायरेक्ट त्या कडेवर उडी मारताना दिसते, आणि ती गर्भिणी असते, आणि भीतीमुळे किंवा त्या उडी मारण्यामुळे
तिचा गर्भ पाण्यात पडतो आणि हरणी पलीकडे निघून जाते. आणि त्या काठावर बसून तपश्चर्या करणाऱ्या त्या आता ऋषी भरत मुनी, जो राजा होता आधी, त्याच्या मनात कणव आली त्या बाळाबद्दल. आणि मग त्यांनी ते पाण्यातून उचलून आणलं ते बाळ हरणीचं आणि त्याचं संगोपन करू लागला. आणि ते संगोपन करत असताना मी वनात आलो कशासाठी हे विसरला आणि पूर्ण वेळ तन मन धनाने फक्त त्याचं संगोपन करणं हेच त्याचं काम सुरू झालं. करता करता काळ गेला, राजा म्हातारा झाला, देहपाताची अवस्था आली. तरी त्याच्या मनामध्ये हेच चिंतन की मी मेल्यानंतर या बाळाचं कसं, मी मेल्यानंतर या बाळाचं कसं, या हरणाच्या पिल्लाचं कसं. सतत त्या हरणाच्या पिल्लाचं चिंतन करत मेला. पुढचा जन्म त्याला हरणाचाच मिळाला. पण त्या जन्मामध्ये आधी केलेली ईश्वर भक्ती तो विसरला नाही. हरणाच्या जन्माला जाऊन सुद्धा पुन्हा त्याची ईश्वर भक्ती चालूच राहिली आणि मग त्याला परत मनुष्य जन्म मिळाला. आणि बरीच पुढे ती मोठी कथा आहे. पण तात्पर्य सांगण्याचं इथे हे की दुर्गती त्याला, तो योगाच्या मार्गावर प्रवृत्त झाला होता, कल्याणकृत होता, पण त्याची दुर्गती झाली नाही जरी त्याला हरिणाचा जन्म मिळाला तरी. त्याच्यामुळे अशी कोणाचीही दुर्गती होत नाही असं कृष्णाने स्पष्ट सांगितलं. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे गा. हे पार्था, मोक्ष सुखावर ज्याची श्रद्धा आहे त्याला मोक्षा वाचून अन्यथा गती नाही, त्याला मोक्ष मिळणारच. परी एतुली हेची एक घडे, जे माझारी विसावावे पडे, तेही परी ऐसे निसुरवाडे, जो देवा नाही. परी एतुले हेची एक घडे, पण यामध्ये एक गोष्ट घडते. काय? जे माझारी विसावे पडे, मध्यभागी, म्हणजे इथून निघाला आणि तिथे पोचला नाही, त्याच्यामध्ये त्याला जे भोगावं लागतं माझारी, तेही परी ऐसेनी सुरवाडे, पण ते सुद्धा इतकं सुखकारक असतं की जे सुख देवांना सुद्धा मिळत नाही. मधली जी अवस्था त्याला भोगावी लागते ती सुद्धा अत्यंत सुखकारक असते. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसाआधी ठाकिता, सोहम सिद्धी ते. खरं म्हणजे अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, जिथे तो अभ्यास, जिथे त्याचं आत्मकल्याणाची साधना सुरू झाली तिथे तो क्रमाक्रमाने चालत गेला असता तर दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धी ते. दिवस संपण्याच्या आधी, म्हणजेच मनुष्य जन्म संपण्याच्या आधी, म्हणजेच मृत्यूच्या आधी तो मोक्षाप्रती सोहम सिद्धी पर्यंत पोहोचला असता, म्हणजे मोक्षापर्यंत पोहोचला असता. परी ते तुला वेग नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची, पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे. परी ते तुला वेग नव्हेची, त्याला तितका वेग प्राप्त झाला नाही, मध्येच खंडित झाला त्याचा वेग, म्हणून विसावा तरी, त्याला विसावा घेणं भाग आहे, मध्ये थांबणं भाग आहे. पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे, पण नंतर त्याला मोक्ष ठेवलेलाच आहे. जसं भरताचा हरिण झाला, हरिण असूनही परमेश्वराचं नाव त्याच्या मनामध्ये होतंच, तिथून तो पुन्हा माणसाच्या जन्माला आला आणि त्यांनी मोक्षप्राप्ती करून घेतली. त्याप्रमाणे या माणसाची गती होते. त्यामुळे अर्जुना, योगभ्रष्ट झाला म्हणून घाबरायचं काही कारण नाही, कारण योगभ्रष्ट माणसाला इहलोकात आणि परलोकात कुठेही काहीही वाईट भोगावं लागत नाही, त्याला मोक्ष मिळतोच मिळतो. फक्त त्या मार्गावर चालायला लागणं हे महत्त्वाचं आहे. आज आपण या श्लोकावर थांबणार आहोत. पुढे काय कोणाकोणाची गती होते ते आपण उद्या बघणार आहोत. आज आपण आजचे श्लोक म्हणूया. श्लोक 33 पासून 40 पर्यंत. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन,
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिरां चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः अर्जुन उवाच अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भयविभ्रष्टः छिन्नाभ्रम् इव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य चेत्ता न ह्युपपद्यते श्री भगवान उवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति हरिः ओम. आज आपण इथे थांबू. योगी कधीही दुर्गतीला प्राप्त होत नाही. इथे आपण थांबलो. अशा योगभ्रष्टाची स्थिती काय होते हे आपण उद्या बघणार आहोत.